विद्यार्थ्यांनो सुप्रभात नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेतर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 25 जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कालच्या व्हिडिओमधील तुमच्यासाठी होमवर्क होता. केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजुरी देण्यात आलेले वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पालघर या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रति सूक्ष्मजैविक प्रतिरोधावरील ट्रिनिटी चॅलेंजमध्ये कोणत्या IITने संयुक्त द्वितीय पारितोषिक मिळवले? तर याचं योग्य उत्तर आहे IIT दिल्ली. लक्षात घ्या IIT दिल्ली, त्यानंतर पथ, टाटा ONMG आणि ICMR यांच्या सहकार्याने प्रति सूक्ष्मजैविक प्रतिरोधावरील ट्रिनिटी चॅलेंजमध्ये संयुक्त द्वितीय पारितोषिक मिळवले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या देशाने हिजाब आणि इतर परदेशी कपड्यांवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ताजिकिस्तान. ताजिकिस्तानने त्यांच्या विधायी उपायांचा भाग म्हणून हिजाब आणि इतर परदेशी वस्त्रांवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, व्हर्जिनियामधील काँग्रेसच्या जागेसाठी डेमोक्रॅटिक प्रायमरी कोणी जिंकली? तर ही जिंकली आहे सुहास सुब्रमण्यम यांनी. लक्षात घ्या सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनियामधील काँग्रेसच्या जागेसाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये विजय मिळवला आणि भारतीय अमेरिकन क्रिस्टल कोलसह इतर 11 दावेदारांना पराभूत केले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, जून 2024मध्ये ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली? योग्य उत्तर आहे सुरमा पाध्ये यांची. लक्षात घ्या सुरमा पाध्ये हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी त्यांना सभापती पदासाठी प्रस्तावित केले होते. पाध्ये यांना ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या महिला सभापती आहेत. 2004 ते 2009 या कालावधीत त्यांनी सहकार विभाग ओडिशाच्या राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून काम देखील केलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये पट्टेदार सिसिलियन हा अवयव नसलेला उभयचर प्राणी नावाने ओळखला गेला? तर योग्य उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानमध्ये. लक्षात घ्या आसाम भारत येथे स्थित काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पूर मैदानी, पाणथळ प्रदेश, गवताळ प्रदेश आणि डोंगराळ प्रदेशांसह विविध परिसंस्थेसाठी ओळखले जातात, जे हर्पेटोफानासाठी एक आदर्श निवासस्थान प्रदान करते. हे उद्यान युनेस्कोचे जागतिक वारसास्थान आहे आणि पूर्व हिमालयातील जैवविविधता हॉटस्पॉट आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 24 उभयचर प्रजाती, 74 सरीसृप प्राणी आणि भारतातील कासव आणि गोड्या पाण्यातील कासवांच्या 29 प्रजातींपैकी 21 प्रजाती आहेत. हे उद्यान ग्रेट इंडियन एकशिंगी गेंडा, आशियाई हत्ती, रॉयल बंगाल टायगर, एशियाटिक जलमैस आणि दलदल हरण यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींचे निवासस्थान देखील आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जागतिक आर्थिक मंचाच्या 2024च्या अहवालानुसार जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशकांत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे 63वा. लक्षात घ्या ही क्रमवारी ऊर्जा, समता, सुरक्षा आणि टिकाऊपणा या प्रमुख आयामांमध्ये भारताची लक्षणीय सुधारणा दर्शवते. WEF अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे की इतर विकसनशील देशांसह भारताने जागतिक आव्हानांना न जुमानता नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञान निर्मितीमध्ये देशाच्या प्रगतीवर भर देत उल्लेखनीय प्रगती केली आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि बायोमास यांसारख्या स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या पुढाकाराने या क्रमवारीत 42% वीज निर्मिती क्षमता आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, लंडनमधील तंत्रज्ञान सेवांसाठी कोणत्या कंपनीला ग्लोबल सेंट्रल बँकिंग अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे आयरिस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड. लक्षात घ्या आयरिस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड या जागतिक रेकटेक कंपनीला लंडनमधील तंत्रज्ञान सेवांसाठी प्रतिष्ठित ग्लोबल सेंट्रल बँकिंग अवॉर्ड 2024 मिळाला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, ईशान्येकडील कोणत्या राज्यात 5000पेक्षा जास्त म्यानमार निर्वासितांना आश्रय घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मणिपूर. लक्षात घ्या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे निर्वासित सीमावर्ती जिल्ह्यात तात्पुरत्या वसाहतींमध्ये राहत आहेत. कामजोंग जिल्हा त्याची पूर्व सीमा म्यानमारशी सामायिक करतो आणि म्यानमारमधील 2021च्या लष्करी उठावामुळे निर्वासितांच्या ओघाने लक्षणीयरित्या प्रभावित झालेल्या प्रदेशांपैकी एक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, बचावात गंभीर भाजलेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी अशा प्रकारची पहिली त्वचा पेढी कोणी सुरू केली? तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक 2 भारतीय सैन्याने.
तर लक्षात घ्या, भारतीय लष्कराने सेवा कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी गंभीर भाजलेल्या जखमांवर आणि त्वचेशी संबंधित इतर परिस्थितींच्या उपचारांमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रथम प्रकारची त्वचापिढी सुविधा सुरू केली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे जे विकसित होणार आहे? तर हे होणार आहे वाराणसी या ठिकाणी. लक्षात घ्या, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्यानुसार वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचा महत्त्वपूर्ण विकास होणार आहे. 2,870 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट एक नवीन टर्मिनल इमारत, धावपट्टीचा विस्तार आणि इतर आवश्यक सुविधांसह पायाभूत सुविधा वाढवण्याचे आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाणारे वाराणसी या प्रदेशातील पर्यटन, तीर्थयात्रा आणि आर्थिक क्रियाकल्पांना मदत करणाऱ्या सुधारित विमानतळ सुविधांचा लाभ घेण्यास तयार आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 19-20 जून 2024 रोजी एव्हियन इन्फ्लुएन्झा रिस्पॉन्स सिम्युलेशन व्यायाम कुठे झाला? तर हा झाला आहे भोपाळ या ठिकाणी. तर लक्षात घ्या, एव्हियन इन्फ्लुएन्झा रिस्पॉन्स सिम्युलेशन व्यायाम 19-20 जून 2024 रोजी भोपाळमध्ये झाला, जो जागतिक बँकेच्या सहकार्याने पशुसंवर्धन विभागाने आयोजित केला होता. केरळमधील असामान्य प्रादुर्भाव आणि पोल्ट्री नसलेल्या प्रजातींसाठी जागतिक परिणामांवर लक्ष केंद्रित करून एव्हियन इन्फ्लुएन्झाच्या संभाव्य उद्रेकाची नक्कल करणे आणि त्यासाठी तयारी करणे हा या व्यायामाचा उद्देश आहे. प्राणी आणि मानव दोघांनाही प्रभावित करू शकणाऱ्या संसर्गजन्य रोगांविरुद्ध सजगता आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी असे सिम्युलेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर हा करार केला आहे IIT दिल्लीसोबत. तर लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चिन्हांची उपलब्धता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करण्यासाठी दिल्लीशी भागीदारी केली. या सहकार्यामध्ये डेटा चलित हस्तक्षेपांद्वारे सुरक्षा मानके वाढवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गांच्या अंदाजे 25,000 किलोमीटरवरील रस्त्यांच्या चिन्हांच्या स्थितीचे सर्वेक्षण, वर्गीकरण आणि मूल्यांकन करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा लाभ घेणे समाविष्ट आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 20 जून रोजी भारताने कोणत्या देशासोबत सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले? तर हे केलं आहे मालदीव या देशासोबत. तर लक्षात घ्या, भारत आणि श्रीलंका यांनी 20 जून रोजी सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले, ज्याचा उद्देश दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणे आहे. नवी दिल्लीच्या अनुदानाने समर्थित हा उपक्रम बंदर विकास आणि नौदल क्रियाकल्पांवरील चिंतेसह प्रादेशिक भूराजकीय गतिशीलतेमध्ये सागरी सुरक्षेतील धोरणात्मक भागीदारी अधोरेखित करतो. MRCCमध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीवर समन्वय आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी रणनीतिकदृष्ट्या स्थिती, मुख्य आणि उपकेंद्राचा समावेश आहे, ज्यामुळे हिंद महासागर क्षेत्रातील सहयोगी प्रयत्नांना बळकटी मिळेल. पुढील क्वेश्चन, जागतिक संगीत दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस आहे 21 जूनला साजरा केला जातो. फेटे दे ला म्युझिक या नावाने ओळखला जाणारा जागतिक संगीत दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश संगीताला सार्वत्रिक भाषा म्हणून प्रोत्साहन देणे आणि जगभरातील संगीतकारांना हौशी आणि व्यावसायिक दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. 1982 मध्ये फ्रान्समध्ये उद्भवलेला जागतिक संगीत दिन सांस्कृतिक घटनेत वाढला आहे आणि विविध समुदाय आणि शैलींमध्ये संगीताचा आनंद आणि सर्जनशीलता साजरी करतो. तर या पद्धतीने एकूण 14 प्रश्न बघितले. तुमच्यासाठी होमवर्क आहे, TCS कोडविटा सीझन 10 जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा कोणी जिंकली? रमेश सिंग, आरती मिश्रा, कलश गुप्ता की अनुभव ठोकदार? ज्यांना उत्तर देत असेल त्यांनी खाली कमेंट करा. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्याला चालू घडामोडींच्या PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.